गावची शेतकरी पोरं बाधित शेतकरी आहेत, बाधित त्यांच्या जागा होत्या तिथं. आपण आम्हाला काय ते एकदम रितसर काय असेल नसेल तो खुलासा म्हणा किंवा लेखी उत्तर म्हणा आम्हाला हवंय. आणि ती कारवाई सर जेवढी आमची समज आहे इरिगेशन ऍक्ट थोडाफार आपण अधिकारी आहात, क्लास 1 अधिकारी आहात, थोडाफार जर काय आमचा अभ्यास असेल त्यानुसार कारवाई तर सर तुम्हीच करा. संतोषजी कारवाई कोण करणार? 100%. जय आदिवासी, जय बिरसा, गुलबुरान जिंदाबाद. खूप समस्या असतात सामाजिक कार्यकर्त्यांच्या. वर्ष हेलपाटे मारूनही हे शासकीय अधिकारी जुमानत नाही. त्यानंतर समजलं की ह्या वसतिगृहामध्ये मुलांना पोषण आहार मिळत नाही. मुली या ठिकाणी आमरण उपोषणासाठी गेले 13 दिवस झाले बसून आहेत. सरकार हे कधी ह्यांचा जीव गेल्यानंतर या प्रकरणाकडे लक्ष देणार आहे? आज माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं करायचं आलंय. म्हणून मित्रांनो आज आपण आहे ना एक सामाजिक कार्यकर्त्याचं आयुष्य पाहणार आहोत. आणि आता सकाळचे जवळपास 10:36 झालेले आहेत आणि मी चाललेलो आहे एका ठिकाणी आंदोलनकर्त्याला भेट देण्यासाठी. जो आंदोलन करणार आहे तो माझा अत्यंत जीवलग मित्र आहे. अतिशय योग्य मागणीसाठी तो उपोषणाला बसला आहे. त्याचा आमरण उपोषणाचा आज पहिलाच दिवस आहे. त्यामुळं पाहूयात. आणि एक माझा मित्र येतोय त्याची वाट पाहत आपण थांबूयात. पाहू शकता गाडी इकडून तू गाडी घे. काय होईल ते सगळं तुम्हाला दाखवतो. आमचा भाऊ आलेला आहे आणि आता आम्ही निघालोय आंदोलनाला. शकता संपूर्ण पुण्याचं ट्रॅफिक एका बाजूला आणि वाघोलीचं ट्रॅफिक एका बाजूला. काय करावं या ट्रॅफिकचं? एखाद्या दिवशी आपल्या सगळ्यांना मिळूनच या वाघोलीच्या ट्रॅफिकसाठी आंदोलन करावं लागणार असं वाटतं मित्रांनो. तुम्ही बघा कायम जाम. काय जे वाघोलीत प्रवास करतात रोज त्या सगळ्या नागरिकांना आणि या नगर रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे वाघोलीतील ट्रॅफिकची समस्या. जर कोणी वाघोलीतून हा ब्लॉग पाहणार असेल तर आवर्जून कमेंट करा. वाघोलीची ही ट्रॅफिकची समस्या वाढण्यासाठी किंवा वाघोलीला हे ट्रॅफिकचं सावट भेडसावतंय त्याला जबाबदार नेमकं कोण आहे आवर्जून सांगा. भविष्यातला मोठा नेता आहे त्यात कसला म्हणजे डाऊट अजिबात नाही. जिथं पाहाल तिथं वाघोलीत फक्त महेंद्र शेठ भाडळे यांच्याच नावाचे बॅनर लागलेले दिसतील तुम्हाला. का नाही लागावे? त्यांचं काम सुद्धा नक्कीच मोठं आहे तेवढं. हा पाहू शकता एक कार्यकर्ता पुढं बुलेटवरती तुम्हाला दिसत असेल. भाऊ नुसते बुलेटचे फटाकडे फोडत चाललेला आहे. नीट दाखवतो दिसत असेल. त्यांनी बघा पार्किंग लाईट लावली. मी 100% सांगतो ही गाडी त्याची नसणार आहे मित्रांनो. नुसतं फटाकडे फोडतोय. तुम्हाला जर आवाज येत असेल तो खरं तर फार लांब आहे तुम्ही पाहू शकता. तरी सुद्धा आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि अशा पावसात तो त्याची बुलेट इतकी फास्ट पळवतोय तर तो 100% जर चुकून पडला तर भाऊचं काही खरं नाही असं मला वैयक्तिक तरी वाटतं. तर आपण आलेलो आहे त्या कार्यालयामध्ये, परंतु कार्यालयाला पाठीच नाही तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी बसलेत आमचे मित्र आमरण उपोषणाला आणि आज त्यांचा पहिला दिवस आहे. तुम्ही पाहू शकता मित्र आणि त्यांचे कार्यकर्ते पण भेटूयात त्यांना आणि पाहूयात. हे जे आहे ते आंदोलन करते आमचे दादा हे पहिलवान माझ्यासारखे दिसतात बिट्टू. आणि आज हे सगळे करते धरते पडद्या मागचे हिरो. आणि आज दादा आम्ही ना एक ब्लॉग बनवतोय सामाजिक कार्यकर्त्याचं आयुष्य कसं असतं आणि तो आज तुमच्यापासूनच सुरू केलाय. काय सांगा? खूप समस्या असतात सामाजिक कार्यकर्त्यांच्या. वर्ष हेलपाटे मारूनही हे शासकीय अधिकारी जुमानत नाही. आता आमरण उपोषण करतोय. मरल पण उठणार नाही. सुट्टी नाही त्यांना. संघर्ष हा सामाजिक कार्यकर्त्याच्या 5वीला पुंजलेला असतो मित्रांनो. पण हरकत नाही, लढवत राहू, लढूया. 100%. यस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मला आहे ना या कार्यालयाचं वॉशरूम दाखवतो. वॉशरूम या पायपातून लगी करायची. ऐकायला टेक्नॉलॉजी या
अवघड परिस्थिती आपल्या कार्यालयाची, अवघड परिस्थिती. न्याय द्या. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद भ्रष्ट प्रशासन मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद भ्रष्ट प्रशासन मुर्दाबाद. अरे काम सुधार अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे न्याय द्या न्याय द्या न्याय द्या. अहो वाघमोडे साहेब तुम्ही न्याय द्या न्याय द्या न्याय द्या. आज या ठिकाणी शिरूर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मित्र अंकुश दादा नरवडे हे पाटबंधारे विभाग शिरूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत. नेमकं दादांकडून समजून घेऊ की प्रकरण काय आहे आणि दादा कशासाठी आज आमरण उपोषणासाठी बसलेत. काय अशी घटना घडली की दादांना आमरण उपोषणासाठी बसावं लागलं. दादा, असं काय घडलं की आज आपण आमरण उपोषणासाठी बसल्या? या मी जो आमरण उपोषणाला बसलेलो आहोत त्याचं कारण असं आहे, 4/7/2025 रोजी एक आमच्या खंडाळा माथ्यावरती एक प्रगती वेअर हाऊस म्हणून एक कंपनी झालेली गोडाऊन आहे. तर त्याच्या संदर्भात मी 4/7/2025 रोजी पाटबंधारे विभाग शिक्रापूर या ठिकाणी एक पत्र दिलं होतं की त्यावरती कारवाई करायची. ते कॅनल होता तो बुजवला गेला होता. तर त्यानंतर मी पत्र दिल्यानंतरनं त्यांनी त्याच्या दुसऱ्या महिन्यात एक नोटीस काढली कंपनीला की तात्काळ ते आम्हाला जे काय आम्ही कॅनल बुजवला आहे ती दुरुस्ती करून मिळावी हो काय असेल ते पूर्वरत व्हावी. तर त्यानंतर मला वाटलं की त्यावरती कुठेतरी अधिकाऱ्यांकडून पत्र गेल्यामुळे ती कारवाई होईल, ते जे काही पूर्णवत होईल, त्यानंतर खालच्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. त्यामुळे मी शांत बसलो. गेले त्याच्यानंतर 5-6 महिने झाले मी वाट पाहिली. त्यानंतर मला असं काही दिसलं नाही की तिथं काही बदल झाला आहे. 6 महिन्यानंतर मी परत एक पत्र दिलं. मी दिलेल्या पत्रावरती व तुम्ही काढलेल्या नोटीसवरती पुढे काय कारवाई केली. तर त्यानंतर त्यांनी परत दुसरं पत्र काढलं प्रगती वेअर हाऊस म्हणून जो गोडाऊन आहे त्यांना. त्यानंतर नाही 1 महिना उलटून गेला, काही कारवाई नाही. मी परत आणखी एक पत्र दिलं त्यांना. तर त्याच्यानंतर त्यांनी तिसरं पत्र काढलं. खरं तर 3 पत्र निघाल्यानंतरनं त्यांनी कारवाई करणे अपेक्षित होतं. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे असो, अतिक्रमण काढणे असो, ही कारवाई या विभागाकडून होणं अपेक्षित होतं. पण ते काही मला झालेलं दिसून आलं नाही. म्हणून आज माझ्यावरती ही आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. दादा, मला हे म्हणायचंय, महाराष्ट्र नागरिक संहिता शिस्त व अपील हे सांगतं की कुठलंही काम शासकीय कर्मचाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचा निपटारा हा जास्तीत जास्त 90 दिवसात करायचा असतो. तर 90 दिवसामध्ये आपल्याला न्याय मिळाला का, किंवा आपल्या घटनेला किती दिवस झाले? खरं आहे भाऊ, 90 दिवसात न्याय मिळायला हवा होता, पण तसं काही घडलेलं नाही. मी ज्या वेळेस अर्ज केला त्यावेळेस मला 6 महिन्यांनी परत अर्ज करायची वेळ आली. 6 महिन्यांनी अर्ज केला? हो. तर त्यानंतरही मला आजपर्यंत न्याय नाही. आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे माझ्यावर. आज किती महिने झाले आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये आहात, पाठपुरावा करताय? मागच्या महिन्यात गेले 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. तब्बल 1 वर्ष झालं आपल्याला न्याय नाही मिळाला. हो, 1 वर्ष होऊन. मित्रांनो, पाहू शकता प्रशासकीय अधिकारी किती गेंड्याच्या कातडीचे आहेत. हे आम्ही काय म्हणत असतो त्याचं कारण हेच आहे की 1 वर्ष झालं या सामाजिक कार्यकर्त्याला, आमच्या मित्राला न्याय मिळालेला नाही. आज आपल्या काय मागण्या आहेत दादा? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत, गेले वर्ष जाऊ द्या, आता तरी कारवाई करा, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा व तो जो काही कॅनल होता तो पूर्वरत करून मिळावा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कॅनल पूर्वरत करण्याची मागणी यांची आहे. अजिबात कुठला वैयक्तिक स्वार्थ या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी त्या गावातले शेतकऱ्यांचं अनेक मोठं नुकसान, कधीही न भरून येणारं नुकसान त्या संबंधित गोडाऊनमुळे झालेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश नरवडे हे करतात आहे आणि त्यांना न्याय मिळायला हवा अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आशा करूयात. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त संबंधित अधिकारी, पाटबंधारे विभागाचे, चास कमान विभागाचे, शिक्रापूर या ठिकाणी हे ऑफिस आहे आणि आपण होईल तेवढा प्रयत्न करूयात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडण्याचा. अधिकारी आहे ना, हां, भूसंपादनाचं जे आहे शासकीय प्रकल्पच पूर्ण हे मग हे नोटिसा कशा काय दिल्या सर आपल्या विभागाने? नोटिसा मग आपली चूक झाली का आपल्या विभागाची? नोटिसा कशी झाल्या म्हणजे आपण पाणी देतोय, सिंचन आपण करतो, आणि अनुषंगाने आपण दिले. तिथं भूसंपादन झाल्यामुळे त्यांची अडचण आहे. मी दुसऱ्या विषयात जाणार नाही. 1 मिनिट सचिन भाऊ, दुसऱ्या विषयात जाणार नाही. आपण 3 नोटिसा त्यांना पाठवल्या, त्यात त्यांना म्हणजे सज्जड आपण इशारा दिला त्यांना, स्पष्ट काय इशारा दिलाय की बाबा पुढील 15 दिवसात जर अतिक्रमण त्यांनी स्वतःहून काढलं नाही तर आपला विभाग ते स्वतःहून काढेल व त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करेल.
तर आम्हाला आपल्याकडून म्हणजे आता अशी अपेक्षा आहे, कारण की वर्ष होऊन गेलं ऑलरेडी 3 महिन्यात महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त वापिले काय सांगतं की जास्तीत जास्त 90 दिवस एनी हाव तुम्हाला त्या प्रकरणाचा निपटारा करायचा आहे. तुम्ही ते कचऱ्यात फेकून द्या, म्हणजे त्याचं ते तडीच नाही तर काय ते मोडकळीस आणा, तो तुमचा लुकआउट आला. पण ते प्रकरण तुम्ही 90 दिवसात ते कसल्याही परिस्थितीत तुम्ही मार्ग लावणं गरजेचं होतं. परंतु आज 1 वर्ष उलटून गेले सर. प्रश्न आहे की 1 वर्ष उलटून गेले ना, आता जर आपण म्हणत असाल की नाही काहीतरी तांत्रिक अडचणी आहे सर, कार्यकर्ते म्हणून आम्ही गप्प नाही बसू. मी काय करतो पोलीस कार्यालयाला एक पत्र लिहितो, मार्गदर्शन घेतो. सर आमची विनंती आहे की आता कागदी घोडे नाचवायचं बंद करा, कारण की आम्ही अक्षरशः तो पोरगा आहे ना अक्षरशः ह्या टोकाला आला. आता मी यांच्या समोर म्हणजे ते मला वैयक्तिक सांगितलं, भाऊ मला जर उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी न्याय नाही दिला तर मी चालत्या गाडीखाली आत्महत्या करणार. उद्या जर ही घटना घडली तर सांगा सर जबाबदार कोण. ही तुमचं कर्तव्य होतं. तुम्हाला जर 15 दिवसापूर्वीच माहिती होतं की बाबा संबंधित 3री नोटीस दिल्यानंतर आंदोलन करणार आहे किंवा आज 4 दिवसापूर्वी तुम्हाला नोटीस आली की इथं असे व्यक्ती आमरण उपोषणाला बसणार आहे, तर तुमचं काम होतं काय असेल नसेल ते आज तुम्ही वरिष्ठ कार्यालयासोबत डिस्कशन करून आज काय तो न्याय निवाडा त्याचा तिथं द्यायला पाहिजे होता. तुम्ही आज आम्ही आल्यानंतर जर आपण म्हणणार असाल की बाबा हे असं होईल तसं होईल, त्याला काय सर अर्थ नाही. आणि सांगायचं तात्पर्य हे की सर आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत आतापर्यंत, त्यामुळे आम्हाला प्रशासकीय यंत्रणेचा कारभार खास करून भोंगळ कारभार चांगला घडतो. त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे सर की चांगल्या कार्यकर्त्याच्या जीवाला मुकायला लावू नका, काय येतं त्याला योग्य न्याय द्या. बरं त्यांनी मागणी रास्ते बरं असं नाही वैयक्तिक स्वार्थासाठी बसलं, ही सगळी त्या गावची शेतकरी पोरं आहेत, बाधित शेतकरी आहेत, ती बाधित त्यांच्या जागा होत्या तिथं. आपण आम्हाला काय ते एकदम रितसर काय असेल नसेल तो खुलासा म्हणा किंवा लेखी उत्तर म्हणा तर आम्हाला हवंय. आणि ती कारवाई सर जेवढी आमची समज आहे इरिगेशन ऍक्ट थोडाफार आपण अधिकारी आहात, क्लास 1 अधिकारी आहात, थोडाफार जर काय आमचा अभ्यास असेल त्यानुसार कारवाई तर सर तुम्हीच करा. संतोषजी कारवाई कोण करणार? 100%. ते कधी करणार? कार्यकर्ता आमचा आदिवासी मुकल्या कधी तो उठणार नाही. उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वेळ आहे, उद्या सुट्टी आहे तुम्हाला आम्हाला दोघांना माहिती आहे. उद्या जर एखादी घटना घडली आहे का सुट्टी ऑफिसर सुट्टी आहे का आम्हाला माहित नाही. उद्या ईद कळलं मला आहे ना. उद्या जर घटना घडली तर सर करायचं नाही. आमची विनंती आहे तातडीने सूत्र हलवा, वरिष्ठांशी काय बोलायचे ते बोला. आज 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत हा विषय संपून टाका, कारण उद्या जर याने तीव्र स्वरूपाचं सर रूप घेतलं तर तुमची ही बदनामी होणार आहे, तुमच्या खात्याची बदनामी होणार आहे. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते सर केसेस सांगावर यायला कधीच घाबरत नाही, हे आपल्यालाही माहिती. त्यामुळे ती वेळ येऊन नाही द्यावी. आम्ही आता सुद्धा या क्षणाला सुद्धा आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची जबाबदारी तुमची. इरिगेशन ऍक्ट जेवढा आम्ही वाचलाय ते कारवाई तर तुम्हीच करा. आम्ही कधीही भेटू किंवा काय तुम्ही सांगा, मग त्या हिशोबाने आम्ही परत भेटू. मी आधीच पत्र लिहितो. आंदोलन पहिलं उरकलंय मित्रांनो, दुसऱ्या आंदोलनासाठी चाललोय, जे की आदिवासी समाजाची मुलं मांजरी येथील आपल्या पुण्यातील मांजरी या ठिकाणी गेले अनेक दिवस झालं आमरण उपोषणासाठी बसतात. आणि त्या ठिकाणी आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे स्वतः आज भेट देणार आहेत आणि आपण देखील जाणार आहोत. तर भेटूयात लवकरच. बोला. आणि खास करून हे आपल्या आदिवासी समाजाची मुलं आहेत, ही मुलं पुढे आली पाहिजे, ही मुलं शिकली पाहिजे, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. हमारे भाई भूख हड़ताल पर हैं, हमारी बहनें जय आदिवासी, जय बिरसा, गुलबुरान जिंदाबाद. मित्रांनो, सर्वात पहिले मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो की आपण सर्वांनी ताकद दाखवून दिली आहे आणि परत एकदा या महाराष्ट्राला दाखवून दिलंय की आदिवासी विद्यार्थ्यांशी जर अन्याय झाला तर आदिवासी विद्यार्थी अजून झोपला नाही. आपण सर्वांनी परत एकदा दाखवून ठेवलंय की जर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा फंड चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या मागण्या दाबायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या हक्क जे आहेत ते त्यांच्यापासून हिणून घ्यायचा प्रयत्न केला, तर आजही इकडचा आदिवासी विद्यार्थी जागा आहे, तो आंदोलन करू शकतो आणि सरकारला जाब विचारू शकतो. आज आपण या आंदोलनाच्या माध्यमातून त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो. मित्रांनो, आपल्या मागण्या खूप नाहीयेत, आपल्या मागण्या खूप जास्त आवाक्याच्या पण नाहीयेत. आपल्या सोप्या मागण्या होत्या. सर्वात पहिले की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल असेल विद्यार्थ्यांसाठी तिथे तिथे एक चांगल्या दर्जाचं मेस झालं पाहिजे, ही आपली पहिली मागणी होती. दुसऱ्या बाजूला गडचिरोलीमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थिनींना साप चावला होता आणि ज्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्या
विद्यार्थिनींच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत ही सरकारकडनं दिली पाहिजे आणि त्यांच्या घराच्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे, ही आपली दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की आदिवासी कोट्यामध्ये आदिवासींचं सर्टिफिकेट वापरून जे भामटे घुसखोर शिरलेत त्यांचा सर्टिफिकेट रद्द करा आणि आदिवासींचं आरक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आरक्षण हे फक्त ओरिजिनल आदिवासींना मिळायला पाहिजे, डुप्लिकेट कोणीही नकोय. आपली चौथी मागणी जेनझी हा जागृत झाला आहे, परंतु आता आपल्या महाराष्ट्रातील पुण्यामध्ये मांजरे या ठिकाणी मुली या ठिकाणी आमरण उपोषणासाठी गेले 13 दिवस झाले बसून आहेत. सरकार हे कधी ह्यांचा जीव गेल्यानंतर या प्रकरणाकडे लक्ष देणार आहे हा प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि म्हणूनच आज मी स्वतः या आंदोलनास्थळी भेट देण्याकरता आलो आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी आदिवासी समाजातील आमचे मित्र आहेत जे की या वसतिगृहाचे विद्यार्थी आहेत. मित्रांनो, नेमक्या काय समस्या आहेत आणि आपली काय मागणी? आम्हाला अट नव्हती, वसतिगृहामध्ये राहण्यासाठी अट नव्हती. आता त्यांनी नवीन जी आर काढला त्याच्यामध्ये अट टाकली 26 वर्षासाठी. 26 वर्षाची अट टाकली त्यांनी. म्हणजे यानंतर आम्ही 26 वर्षाच्या पुढे आम्ही शिकू शकत नाही का, आमचा हा प्रश्न आहे. त्यानंतर आमचे भरपूर असे प्रश्न आहेत, पण तो आमचा मेन मुद्दा आहे. आमच्याकडे 12,500 भरती आहे. ती भरती म्हणजे घ्यायची आम्हाला आणि पेशा भरती आहे. पेशा भरती झाली नाही तिच्यात आम्हाला 100% अनुदान आम्हाला पाहिजे. अच्छा. आणि माझा पुढचा प्रश्न दादा असा आहे की आपल्याला महिन्याला किती भत्ता हे सरकार आपल्या आदिवासी समाजातील मुलांना देते? तर आता ते महिन्याचं भत्ता म्हणल्यावर 4,000 देतात आम्हाला, ते मेसलाच पुरत नाही. महिन्याचे 4,000 देतात महिन्याचे का? 4,000 ते मेसलाच पुरत नाही. आणि आता एवढी महागाई झाली आहे अक्षरशः जेवणात पण आम्हाला असं म्हणजे पूर्ण क्वालिटी देत नाही. आणि मेसवाल्याचे आता रेट वाढायला लागले. परत आम्हाला बस कॉलेजला जायला बसचे भाडे ते पूर्ण मॅनेज करायला लागतं, घरून पैसे आणावं लागतं आम्हाला डायरेक्ट. अच्छा. आणि दादा अजून काही समस्या आपल्या आहेत की ज्या सरकारने पूर्ण कराव्या असं आपल्याला वाटतं? सर, मेन मुद्दा आमचा 12,500 पदभरती आहे स्पेशल जी आजपर्यंत त्यावर अंमलबजावणी सरकारने केली आहे. या निकालाला लागून आता किती वर्ष होतं सर? 2017चा निकाल आहे सुप्रीम कोर्टाला. जे बोगस लोक होते त्यांच्या ठिकाणी आमच्या विरोधात आदिवासी स्पेशल भरती व्हावी तर ते अजून झालं नाही. त्यावर अंमलबजावणी ठामपणे. मला या ठिकाणी आल्यानंतर समजलं की ह्या वसतिगृहामध्ये मुलांना पोषण आहार मिळत नाही. सरकार या ठिकाणी यांना मेसचे पैसे देते, परंतु ते मेसचे पैसे देखील यांना पुरत नाही, कारण की महागाई ह्याच सरकारने वाढवलेली आहे. आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सरकारला आव्हान आहे की बाबांनो, हे आमचे आदिवासी समाजातील मुलं आहेत, ही शिकली तर खऱ्या अर्थाने देश घडणार आहे. आंदोलन क्रमांक 2चं जे होतं मित्रांनो, ते आताच आपण पाहिलं, सुजातदादा आंबेडकर हे स्वतः सुद्धा येऊन गेले आणि खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांच्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या या 100% रास्त आहेत. कारण की त्यांना 4,000च्या आसपास महिन्याला भत्ता हे सरकार देतं. त्याच्यात त्यांनी त्यांचा एसटीचा खर्च असेल, प्रवासाचा खर्च असेल, खाण्यापिण्याचा खर्च असेल, त्यानंतर वसतिगृहात राहण्याचा खर्च असेल, तो कसाच त्यांना साध्य होत नाहीये. त्यानंतर आता जी घटना घडली की 3 आदिवासी मुलींना साप चावून त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबांना 1 करोड रुपये प्रत्येकी आणि घरातल्या एकाला सरकारी कामाची मागणी, ते हे समस्त आदिवासी बांधव विद्यार्थी करत आहेत. मागणी 100% योग्य आणि त्यांना सुजातदादांनी देखील पाठिंबा दिला आणि सर्वजण सोबतीने ताकदीने लढतील अशी ग्वाही देखील त्यांना दिली. ते आंदोलन उरकून आपण निघालेलो आहे आपल्या तिसऱ्या कामाला, जे म्हणजे DCP ऑफिस, पोलीस वाहतूक विभागाचं, त्या ऑफिसला जाऊया. मी तर आधीपासून तर सांगतो उद्या. तिसरं काम करून आम्ही पुन्हा आता वाघोलीच्या दिशेने चाललोय. हे पाहू शकता, वाहतूक विभागाचा एक विषय होता, लवकरच सांगतो काय होता येणाऱ्या ब्लॉगमध्ये, लगेच नाही.